शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा आणि जास्तीत जास्त पीक विमा मिळणार आहे, तर अपडेट आहे। हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत करण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपीट त्यामुळे झालेले नुकसानपोटी केवळ 1851 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली। सभागृहात विरोधक आणि सत्ताधारकांनी शेतकरी प्रश्नावरती प्रस्ताव दिला होता। त्यावरती बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पिकांसाठी 2 हेक्टरच्या मदतीत 15,000ची 20,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे। 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल 177% वाढ झाली आहे। शेतकरी मित्रांनो, जर 1,70,00,000 शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची विक्री सहभाग नोंदविला राज्य सरकारने त्यासाठी 5,174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। शेतकरी मित्रांनो, जर अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली, त्यापैकी 1,217 कोटी रुपयांची अग्रिम वाटप करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत। शेतकरी बांधवांनो, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहे। 32 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले, तर क्रॉप इन्शुरन्स असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत। आतापर्यंत 9,75,059 हेक्टरचे क्षेत्र बांधित झालेले आहे। त्यासाठी अंदाजे 2,000 कोटींची मदत द्यायची आहे। जसजसे पंचनामे होते तसतशी मदत डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलेले आहे। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।